Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सर नवीन होणार आहे इथं बाईक घेऊ नका सर इथं प्लीज पप्पाला होतं आहे का इथं सर्प निघतात का सर्प निघतात का त्याचे हे एकच मिनिट सर एकच मिनिट ऐका एक वाजता प्लीज प्लीज घेऊ नका इथं बाईक ओळख सांगा सर. तुमची ओळख सांगा मी काय? प्रभारी मुख्याध्यापक आहे हा बरं, काय इकडे, नाव? इकडे. तानाजी पाटील मुलं म्हणतात की सर्प निघालता कोणता साप होता रे म्हणून साधा साबण हा मनेरा साप होता का मनेरा मुलं सांगतायत मान्य मनेराच होता साहेब. नंतर काही करण्यापेक्षा आधी का करत नाही सरकार? कारण प्रचंड पैसा येतो. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांचा हा जिल्हा आहे. आयुक्त मॅडमला फोन लावतो मी लावा. ऐकू मॅडम माझ्याकडे नंबर नाही माझ्याकडे आहे ना. नाही प्लीज नको सर होणार आहे इथं सर तुम्ही असं थांबू नका 2 मिनिट. मला सांगा काय करणार आहात तुम्ही? 2 मिनिट इकडे. नमस्कार, मी रायचंद शिंदे आणि आपल्याला माहिती आहे गडचिरोलीला जो प्रकार घडला होता, 3 मुलांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर अचानकच आज आपण पाहतोय पुणे जिल्हा परिषदेचे हे एकच मिनिट सर एकच मिनिट ऐका 1 मिनिट ऐका माझं. राज्यातल्या सगळ्या शाळा तपासण्या सुरू झाल्या आहेत आता आणि ज्या काही प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांचे, खरं तर आता आपण पाहतोय कचरा म्हणजे ज्या ठिकाणी आणि खिडक्यांना आता टाकून घेतो सर आता खालीला आहे ते आता टाकून घेतो इथं सर. सर्प खिडक्यांना एक मला सांगा, खिडक्यांना काही लावलेलं नाही सर. नाही एक मिनिट 2च मिनिट सर, मी माझं ऐका रे. तुम्ही दाखवा त्यांना सर, त्यांना घेऊन जा. हे नवीन होणार आहे सर होणार आहे, पण आता जर जाग कधी येणार आहे? गडचिरोलीला जो प्रकार झालाय, 3 मुलं त्याच्यात काळजी मृत्यू घ्या. झालेली आहेत आणि काय काळजी घेणार आहे तुम्ही सांगा मला. तुम्ही ऐका एकूण मुलं किती आहेत मला सांगा फक्त. एकूण मुलं सर आमच्याकडे 380 आहेत. आणि काय अवस्था आहे म्हणजे? प्लीज प्लीज घेऊ नका इथं बाईक ओळख सांगा सर. तुमची ओळख सांगा मी काय? प्रभारी मुख्याध्यापक आहे हा बरं, काय इकडे, नाव? इकडे. सर, तानाजी पाटील या इकडे पाहूया आपण जरा. इकडं व्यापारी मुख्याध्यापक तुम्ही बोलले. आता हे जे आहे इकडनं जर सर्प आला आणि काही मुलाला सर नवीन होणार आहे इथं बाईक घेऊ नका सर इथं प्लीज हे बघा ना सर. हो सर, इकडे बघा. खरं तर आपल्याला मुख्याध्यापक सांगतायत बाईट घेऊ नका, दाखवू नका. हे एवढं जर सगळं हे असेल तर मग सर याला काय म्हणायचं? त्या साईडला तुटलेला फॅन पाहतोय आपण. हे करायला कधी करणार? 3 मुलं तिकडं तुम्ही गडचिरोलीला आदिवासी आश्रम शाळेतली मुलं मृत्यू झाला त्यांचा, तुम्ही कराल त्याबद्दल काहीच नाही. पण आता काय? आता जर आपण पाहिलं सर, तुम्ही असं थांबू नका 2 मिनिट. मला सांगा काय करणार आहात तुम्ही? 2 मिनिट इकडे तुम्ही मला एक सांगा. नाही बाईक घेता येत नाही ऐका सर ना. तुम्हाला इथं. तुम्ही पीओ कार्यालयाची परवानगी घ्यायला लागेल ना इथं कोणाची कार्याला लागेल? आपल्या शहापूरला या नाही असं नाही मला एक सांगा, सरकार कधी दखल आमचं काय घेणार म्हणणं आहे? आहे, दुरुस्त करा ना. दुरुस्त करा ना तुम्ही. नाही, सरकार पूर्ण आता पावसाळा असल्यामुळे दुरुस्त करायला दिलेलं आहे इथं. हे खिडक्या अहो बंद- गडचिरोलीचं प्रकरण ज्या गडचिरोलीला 3 मुलं गेलेत, अधिकारी सस्पेंड झालेत, शिक्षक सस्पेंड झालेत. मग ही मुलं पोरांनो सर्प कुठून येईल तर मानो. खरं तर मागाशी मुलं सांगत होते आपल्याला कुठं निघाली होती. एवढी चिमुकली मुलं आहेत सगळी आणि माध्यमांना अडवण्याचा हा प्रकार आहे सर. तुम्ही थेट अडवताय तुम्ही. हे बघा, लहान मुलांचे जीव महत्वाचे आहेत की तुमची तुम्ही डायरेक्ट हे करू नका, चित्रीकरण करू नका. पीओ कार्यालयाशी तुम्ही हे करा. नाही ठीक आहे ना, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा. नो इश्यू, गुन्हा दाखल करा. आम्ही या ठिकाणी आलो, आदिवासी कार्यालयाचं चित्रीकरण करतोय. आम्ही सांगतोय फक्त या ठिकाणच्या अडचणी काय आहेत त्या तुम्ही सुधारा. कारण महाराष्ट्रातली 3 मुलं आज गडचिरोली सारख्या ठिकाणी बिल्डिंग ना नवीन होणार आहे. कधी होणार आहे? कुत्रा. हो चालेल सर. कधी होणार आहे सांगा ना. तर ठीक आहे, म्हणजे हा एक सॅम्पल होता. काळजी द्या. हा खिडक्या लावा. सर्प पावसामध्ये सर्प निघतात. तुम्ही हे बघा सगळे जवळ लाजू नका. हे बघा, तुम्हाला काळजी घ्या मुलांनो. तुम्ही माझ्या मुलांसारखे नातांसारखे अत्यंत हे तसं तर इथं ह्या खिडक्या बिडक्या हे बाजूला झाड बिड इथं तुम्ही साधील खर्च म्हणून खर्च करा. मी बोलतो साहेबांची नाही नाशिकला आयुक्तांची. पूर्णपणे हे दुरुस्त मी होणार आहे. ऐका, फोन लावा. बोलतो. तुमच्या कोण अधिकारी त्यांना फोन लावा. आयुक्त मॅडमला फोन लावतो मी. लावा फोन. नाही ऐकतो मॅडम माझ्याकडे नंबर नाही. माझ्याकडे आहे ना. नाही प्लीज नको सर होणार आहे इथं. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही दुरुस्ती करा. आमचं काय तक्रार नाही. नाही पूर्ण होणार आहे दुरुस्त इथं. ही पोरं आपली लेकर आहे सर. बसा बाळानं बसा. तुमचा तालुका कोणता? राहू द्या, उभं राहू द्या. तालुका कोणता? माझा मी जिल्हा कोल्हापूर माझा सर. नाही, असू द्या. तुमचा आमचा काय जमिनीवर वाद नाही. आमचं म्हणणं काय हे मुलं पूर्णपणे आपले building जुन्या सर, हे बघा, होणार आहे. आता गडचिरोलीला कुठं होणार आहे सर? नवीन बिल्डिंग कुठं होणार आहे? हे इथंच हे दुरुस्त होणार आहे इथं. तोपर्यंत कधी होणार आहे? पण आता काय फंडिंग आला असेल ना काय? हो पण, तिकडून सार्वजनिक बांधकामकडून होणार हे आहे. नाशिक आयुक्त म्हणून
नाशिक आहे माझं काय म्हणणं सर आमची तुमची काय दुश्मनी नाही आम्ही सहज इकडे चालतो तर आम्ही ती पेपरला बातमी पाहिजे टीव्हीला पाहतोय का त्या ठिकाणी आदिवासी मंत्री गेलेत मुख्यमंत्री साहेब गेलेत सगळे गेलेत सगळ्या राज्यातल्या तिथे राज्यात तोच विषय आणि इथं आलो इथं असा हात जातो तिथं हे बरोबर नाही सर ती होणार आहे सर पूर्ण होणार आहे आमचं काही म्हणणं नाही करा पण या लेकरांना जपा हो ओके 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 आमचं म्हणणं तुम्ही मुख्याध्यापक आहे तुम्ही लेकरांना जपा आम्हाला काय तुमचं जेवण तपायचं नाही पण आम्हाला इथं फक्त बुवा जर महाराष्ट्रामध्ये टीव्हीला एवढं गडचिरोली हा गाजते होईल सगळं होणार आहे सर. 3 मुलांचा जीव गेलाय नवीन 3 मुलांचा जीव गेलाय सर नवीन होणार आहे सर इथं ऐकतो मॅडम लावा म्हणलं तुझं उचलीत नाही का हाच आहे तुमचे वरिष्ठ कोण आहे त्यांना लावा फोन तेच ना तुमचे वरिष्ठ कोण आहे त्यांना फोन लावा नाही नाही जे कोण असेल ते लावा आम्ही करून घेऊ सर इथं हे करू नका बंद करा प्लीज 2 मिनिट चालू मध्ये बंद नका चालू मध्ये बंद करा सर 2 मिनिट हॅलो कोण बोलतोय कोकले साहेब देवराम लांडे बोलतोय जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आहे हा मी मोरोशीच्या शाळेवर आलोय तर इथं मी थोडंसं मुलांचं हॉटेल चेक केलं तर बाजूबाजूनी मोकार घाण आहे ते बिळे पडलेत जशी गडचिरोली झाली अशी सरप येऊन सरपटवत होऊ शकतोय ते मुख्याध्यापक इथं आहेत ते म्हणले इकडे इथं काय हे करू नका एवढी करू नका हॅलो तर मी त्यांना म्हटलं अहो इथं मुलं म्हणतात तिथे सर्प निघालता त्यांचा साप होता म्हणून नाही साधा साप होता इथं मण्यारा साप होता त्या मण्यारा मुलं सांगतायत मण्यार मी मण्याराच होता साहेब गडचिरोली गडचिरोलीला पण मण्यारच होता ही पोरं म्हणजे इथं मण्यारा साप मारलेले तर अत्यंत हा गलथन कारभार आहे इथं ह्या मुख्याध्यापकांचा त्यांना आम्ही समजून सांगतो मोरोची शाळा मुरबाड तालुक्याची मोरोची त्यांच्याशी बोलता का मुख्याध्यापकांची हा बोला ना हा सर नमस्कार सर इथं बिल्डिंग जुनी आहे ते आता नवीन PWD कडून काम होणार आहे ते सांगत होतं आणि सर्व होणार आहे इथं त्यामुळं म्हणजे जी जुनी आहे 20-25 वर्षापूर्वीची इमारत वसतिगृहाची ती नवीन होणार आहे साहेब इथं पाऊस संपल्यानंतर नवीन इमारत होणार आहे सर हो ओके सर ओके सर म्हणजे अशा कोणत्या घटना घडू नये हो हो काळजी घ्या आणि आपले लोक मुख्य राहिले पाहिजे हा नाही मी इथं मुख्याध्यापक मी शाळेवरच राहतो सर इथं बर हो थोडं काळजी घ्या विद्यार्थ्यांची घटना घडू नये अशा महाराष्ट्रामध्ये ओके सर आले असेल बिचार त्यांच्या सर आमचा आता मी आदिवासी मुलं असल्यामुळे आलो सर आम्ही टीव्हीला बातम्या पाहिल्या आम्हाला खरं तर गडचिरोलीच्या 3 मुलं आमची आपली मुलं सर गेली आदिवासी मृत्युमुखी पाडली ही मुलांच्या डोळ्यातून पाणी आहे सर आणि मग आम्ही काय नाही ते बघायला आम्हाला बंद नाही का हो सर नाही बघा काय हरकत नाही पण थोडंसं सूचना ऐकून घ्या सांगतो त्यांना नाही काय नाही मी त्यांना म्हटलं फक्त त्या खिडक्या बिडक्या जाळ्या त्या सर सर्व होणार आहे आणि सर्व होणार आहे PWD कडून उद्याच्या उद्या ते करून घ्या नाही तर इथे गडचिरोली लोक व्हायला ते पोरांनो लाजू नका कोणता सर्प होता रे कोणता आवाज आहे कोणता होता रे साप कोणता होता रे साप कोणता होता रे हे बघा मुलं सांगतात मनेरा साप होता आणि मुख्याध्यापक आम्हाला दादागिरी करतात मी दादागिरी केली नाही दादा इथं यांची मी आता आदिवासी मंत्र्यांची बोलतो आणि या मुख्याध्यापकाला तिने बोलून घ्या त्यांना सांगा आमचं त्यांच्याशी काय भांडण नाही ना सर नाही बरोबर ते कोण आमची ओळख नाही पाळख नाही फक्त आमचं काय म्हणणं आहे, मुलं सांगतात मनेरा साप निघालता तुम्ही काळजी घ्या करून घेतो आपलं काय त्यांचं माझं का तुमचं वाद आहे का सर नाही करून अगदी प्रेम आहे, मी आदिवासी आहे आणि मी आदिवासी तर पालक आहे मुलांचा कोरोना कोणता साप होता रे कोणता साप होता रे ही मुलं सांगतात आम्ही गेलो तर मुलांना काय तर मंडळी आपण एक दाखवूया महाराष्ट्रात हा जो काही प्रकार घडतोय गडचिरोलीचा प्रचंड पाऊस पडतोय आता मोरोशी म्हणजे ठाणे आणि पुणे जिल्ह्यातला एरिया आहे आणि ठाणे जिल्हा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे त्यांच्या जिल्ह्यातच अशी अवस्था तर इतर जिल्ह्याने काय आदर्श घ्यायचा तिकडे गडचिरोलीमध्ये 3 मुलं मृत्युमुखी पडली त्यानंतर या ठिकाणी आपण आलो पुणे जिल्हा परिषदेचे जे माजी उपाध्यक्ष होते अध्यक्ष होते देवराम लांडे आपल्यासोबत होतं तुम्ही आता विद्यार्थ्यांशी बोललात आपण पुढे जाऊया थोडंसं काय 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 सांगितलं कोणता साप निघालता रे आणि आता आपण स्वतः गेलात तर त्या खिडक्यांना बऱ्याच ठिकाणी बारदाना लावली होती होल होते हा सुद्धा जंगली एरिया आहे सगळा ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरचं सगळे आहे तुम्हाला काय निदर्शन असाल काय पाहिलं तुम्ही भीती वाटते का सांगा बोल लागला आता भीती वाटते का तुम्हाला
रात्रीचे झोपले भीती वाटते का? भीती वाटते का? भीती वाटते का? सर काळजी घ्या. खरं तर म्हणजे मुलं बोलणार नाही कारण त्यांना पण दडपण सर असणार. हा. पण आपण चलूयात पुढं. तुम्ही बरोबर यातल्या मुलांना तर देऊ नका. आपण थोडंसं मागे जाऊ. नंबर घ्या बरं लिहून. नाही मी काय त्रास देणार नाही कोणाला सर. मुलांना तर देऊ नाही नका. अजिबात मी आणि तुम्ही आमच्या वैरी विचारा सर. हो, त्रास सर, मी तुम्ही काय आमचे कोण नाही, तुमची आमची मत नाही, घटना नाही घडली. ऐका ना, घडू नये म्हणून आपण हे प्रिकॉशन घेऊयात आणि तुम्हाला पण एक चांगली संधी. हा. उद्याच्या उद्या ते पीडब्ल्यूचं करून घ्या तुम्ही. ओके. उद्याच्या उद्या करून घ्या. ओके सर. आणि नाही उद्या मी लगेच मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्याकडे जाऊन बसल. ओके नक्कीच तर आपण आदिवासी मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यामध्ये आहोत. पुणे आणि ठाणे जिल्ह्याचा हा सगळा एरिया आहे आणि अशा ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर इतर महाराष्ट्राचं काय? कारण जीव गेल्यानंतर तुम्ही दखल देणार आहे. खरं तर आम्ही जुन्नरमधल्या काय आश्रमशाळा आज पाहिल्या पण बऱ्याच ठिकाणी चांगली अवस्था होती म्हणून कुठली बातमी करावीशी वाटली नाही. पण आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणचे मुख्याध्यापक आम्हाला बातमी करण्यापासून थांबवत होते आणि खरं तर अचानक ही धाट ज्यावेळेस टाकली देवराम लांडेंनी त्यांनाही बरेच प्रकार उघड झाले. आपल्याला काय काय दिसलं साधारण? मला अत्यंत वाईट वाटलं या ठिकाणी. त्या सगळ्या खिडक्यांना भोगा पडल्यात. तिकडं त्या किचनच्या तिथं खरं तर मनेरा 2 वेळा साप निघालता. अत्यंत घाण वास येते आणि ते सगळे तात्काळ त्याची खरं तर त्यांनी हे करावी, रिपेअरिंग करावी. तसं मी आदिवासी मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना मी पत्रव्यवहार करीलच. कारण आजही बी तिथं मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री गडचिरोलीला त्या शाळेवर गेलेत. तिथं 3 गरिबांची मुलं मृत्युमुखी पडलेत. काही मुलं त्या ठिकाणी आहेत आणि ही रोडवर शाळा असल्यामुळं म्हणलं चला आपण टीव्हीला बातम्या पाहतोय, आपण ही शाळा चालता चालता चेक करावी. अत्यंत खरं तर आपला प्रामाणिक उद्देश आहे या मुलांना चांगल्या सेवा मिळाल्या. तुम्ही इकडे या सगळे, या पोरं या सगळे मुलं इकडे या, लाजू नका. मी आदिवासी आहे, तुम्ही आदिवासी आहेत. या हा प्रामाणिक प्रयत्न आपला हाच आहे का या सगळ्या आदिवासी मुलांना कदाचित तुमच्या घरातला तुमचा नातू पण असू शकतो याच्यामध्ये. सगळी मुलं काय सर, तुम्ही पण माझे आहेत. इथं तुम्ही सगळं रिपेअरिंग करा. हे बघा कोल्हापूरला जे घडले ते घडू नये म्हणून तुम्हाला आम्ही सूचना दिली. ओके सर. तुमची काय आमची तक्रार नाही, तुम्हाला फक्त सूचना दिली. आम्ही इकडे मागं काय येते तिकडे काय तिकडे ते या रे पण इकडे सर बघा आता आपण पाहिलं आम्ही पाहिलं सर पाहिलं आम्ही पाहिलं होणार नवीन होणार आहे सर इथे. ते नाही. ठीक आहे आपण आहे ना एक माझा नंबर आहे 9011317272. आपण माझी काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त काळजी घ्या. आणि इथं पावसाळा आहे, मनेरा साप निघतो, पांढरा निघतो, नाग निघतो आणि त्या खरकाट्या अन्नामुळं सर्प तिथं येतो. आणि जी आता गडचिरोलीला घटना घडली तो मनेरा साप खरं तर हॉस्टेलमध्ये घुसाला. त्याच्यामध्ये 3 मुलं, किती एकूण मुलांना चावले ते 3 मुलं मृत्युमुखी पडले. अजून काय हॉस्पिटल आहेत. तर हे सुद्धा मोरोशी हा विर्या हा घाटाच्या पायथ्याशी आहे. इथं आजूबाजूने संपूर्ण जंगल आहे. त्या जंगलातले साप खरं तर पावसाळ्यामध्ये कुठंतरी निवारा गावशितात आणि ते पावसाळी उन्हाळ्याचे साप ते निवारायला येतात. जंगलामध्ये इथं मोठं जंगल आहे. नदी नाले ओढे झुऱ्याचे जे नाग असतात, मनेरे असतात, त्या सापांना पाण्यामुळं ते कुठेतरी आपल्याला आधार गावशितात. आणि मग हा आधार ह्या आश्रमशाळेत आहे. किती एकर जागा इथं? 7-8 एकर. 8 एकर जागेमध्ये ह्या इमारती आहेत. काही जुन्या मोडकाळीत आहेत, ह्या मोडकाळीत आल्यात, अजूनही नवीन होणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पत्रकार मित्रांनो मी फक्त सूचना केले. मी आयुक्त कार्यालयाला त्यांचा फोन लावला आहे, त्या साहेबांना सूचना दिले. मी तसं आदिवासी मंत्री महोदयांना उद्याच्या उद्या फॅक्स करतो, मुख्यमंत्र्यांना फॅक्स करतो का सगळ्या महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांमधली ही आजूबाजूची घाण हटवा, स्वच्छता करा. ही माझी बारीक बारीक लहान लहान मुलं आहेत माझी. या मुलांना कुठल्याही जसं गडचिरोलीला 3 मुलं मृत्युमुखी पडली तसं इथं घटना होऊ नको अशी माझी या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे काय आम्ही तुम्हाला काय तुम्ही आम्ही एकच आहेत, तो काय आमचा भाग नाही. तर नक्कीच आपण पाहतोय देवराम लांडे आता यांना सांगतायत काळजी घ्या. कारण आपण ज्या ठिकाणी आहोत आता इथं पाऊस पडतोय. माझ्या पाठीमागं हा सह्याद्रीचा सगळा परिसर आहे आणि इथं प्रचंड पाऊस असतो, जंगल एरिया आहे आणि त्यामुळं अशा शाळांना काळजी घेतली पाहिजे. ही जर काळजी घेतली नाही तर मुलं दगावल्यानंतर किंवा विषबाधा झाल्यानंतर किंवा सर्पदोष झाल्यानंतर काही करण्यापेक्षा आधी का करत नाही सरकार? कारण प्रचंड पैसा येतो. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांचा हा जिल्हा आहे ठाणे आणि पुणे, म्हणजे पुणे जिल्ह्याचा काही एरिया आणि हा काही एरिया. अशा ठिकाणी अशा अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय? या निमित्ताने एकच सांगणं आहे का या ठिकाणी
या लोकांना, या मुलांना, आदिवासी मुलांना चांगल्या प्रकारचं जगता आलं पाहिजे, कारण राज्य सरकार इथं करोडो रुपये या लोकांना खर्च करत असतं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, मुंबई तक.